सकाळी ह्यांना टिफिन दिला आणि नंतर लगेच माझं आवरून घेतलं, कारण गुरुवार होता, पूजा वगैरे करायची होती. 2 दिवस झालं पीठ धुवायचा म्हणून राहून जात होता. तर म्हटलं आज जरा घासून धुवून पाणी भरूया, कारण रोज रोज तर मला काही म्हणजे पीठ धुवायला जमत नाही. एक दिवस आड मी असं करत असते. आज भावात पण लेट उठला आणि पूजा रांगोळी हे सगळं लवकर करायचं होतं, म्हणून मग त्याची आंघोळ राहिली. आणि मग काय नंतर अभ्यासात व्यत्यय आणून त्याला आंघोळ घालावी लागली आणि मग त्याचं आवरलं. आता सकाळी टिफिनला जेवढ्या लागतील चपाती तेवढ्या आणि माझ्यासाठी चहासोबत लागतील तेवढ्या चपाती मी बनवल्या होत्या आणि बाकी सगळं पीठ तसं उरलेलं ठेवून दिलं होतं, कारण ना सगळ्या चपाती करून होईपर्यंत वेळ जातो आणि मग पूजा करायला पण वेळ होतो. आणि कसं देवपूजा जरा सकाळी सकाळी केली की घरात पण छान प्रसन्न वाटतं आणि आपल्याला पण छान वाटतं. नंतर सगळं आवरून करायचं म्हटलं ना तर आपलं मन पण फ्रेश नसतं आणि आपण पण फ्रेश नसतो. मग काय कसं तरी पटपट आवरायचं असंच होऊन जातं. आता हा टाळना गेल्या वर्षी भावाचं आषाढीचं शूट करायचं होतं म्हणून आम्ही ऑनलाईन मागवलं होतं आणि त्याची लेस ना आता खूपच छोटी होत होती, त्याच्या म्हणजे गळ्यातच बसत नव्हती ती. म्हणून मग घरातलीच एक लेस त्याला अशी अडकून घेतली, म्हणजे त्याच्या गळ्यात व्यवस्थित अडकवता येईल. चलो बाय.